श्री स्वामी समर्थ. जे जे स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. आजकाल लोकांच्या जीवनात, लोकांच्या नात्यात एका गोष्टीने विष पसरले आहे. ते म्हणजे एकमेकांबद्दल वाईट बोलणे, एकमेकांच्या चुगल्या करणे. लोकांना समोर तर खूप चांगलं बोलायचं असतं, पण आपल्या मागे लोकांना चांगलं बोलता येत नाही. अशी लोक परमेश्वराला कधीच आवडत नाहीत. त्यांच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद कधीही नसतो. जगात खूप कमी लोक असतील जे लोकांच्या पाठीमागे इतरांसाठी प्रार्थना करत असतील. आजकाल लोकांना कोणाची तरी स्तुती करण्यापेक्षा त्यांच्या उणिवा ऐकण्यात जास्त मजा येते. कुणाचे वाईट ऐकण्यात जास्त आनंद वाटतो आणि हे लोक मोठ्या आवडीने ते ऐकतात. खूप लक्षपूर्वक ऐकतात. एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय चाललेले आहे हे जाणण्याची लोकांना फार आवड असते. चांगल्या व्यक्तीबद्दल वाईट गोष्टी ऐकूनही लोक पटकन विश्वास ठेवतात. आजकालच्या काळात कोणीतरी चांगले असू शकते यावर लोकांचा विश्वास नाही. लोकांना वाटते की हे बाहेरून चांगले दिसत आहे, पण त्यांच्यात काही ना काही कमतरता, काही ना काही उणीव असाव्यात. जग पाहण्याची आणि माणसं पाहण्याची लोकांची सकारात्मक दृष्टी संपली आहे. माणसं चांगलं बघू शकत नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जो माणूस तुमच्यासमोर दुसऱ्याचं वाईट करतो तो तुमच्या पाठीमागे देखील तुमच्या बाबतीत वाईट गोष्टी निश्चित करत असेल, कारण तो त्याचा स्वभाव आहे. जो स्वतः सद्गुणी असतो तोच इतरांचे गुण पाहू शकतो, कारण माणूस त्याच्या शब्दातून त्याचे चारित्र्य दाखवतो. तुमच्या तोंडातून जे बाहेर येते तेच तुम्ही आहात असा त्याचा अर्थ होतो. तुमच्या तोंडातून जे बाहेर पडते ते इतर कोणाचा परिचय देत नाही. ते फक्त आणि फक्त तुमचा आणि तुमच्या स्वभावाचा परिचय देत असते. कधीकधी जळाऊ वृत्तीचे लोक इतरांचे वाईट करतात. नेहमी इतरांबद्दल वाईट बोलणे, त्यांना नावे ठेवणे त्यांना नेहमीच आवडते. असे काही लोक आहेत ज्यांना वाटते की आपण त्यांच्यासारखे वागू शकत नाही आणि म्हणून आपण त्यांना खाली आणू शकतो, त्यांचे पाय खेचू शकतो. त्यांच्याबद्दल खोट्या अफवा पसरवून आपण त्यांना त्यांच्या पातळीवरून खाली पाडू शकतो. बरेच लोक असेही म्हणतात की आमच्या पाठीमागे लोक आमच्यावर टीका करतात, आमची निंदा नालस्ती करतात, आमच्याबद्दल वाईट साईट गप्पा मारतात. खोट्या अफवा पसरवणाऱ्यांचे काय करावे? तुम्हाला त्यांच्यासोबत काहीही करण्याची गरज नाही, कारण ते स्वतःसोबत खूप चुकीचे वागतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की माणूस सगळ्यांबद्दल वाईट बोलत राहतो, गॉसिप करत असतो, इतरांचा निषेध करतो. त्यांच्या बाबतीत सर्वप्रथम लोक त्यांच्यावर विश्वास ठेवणे थांबवतात, कारण त्यांना हे समजलेले असते की तो विश्वासघातकी व्यक्ती आहे. तो कधीही कोणालाही काहीही बोलू शकतो. एखाद्याच्या पाठीमागे आपण कोणाबद्दल तरी काही बोललो तर त्याला कळते की हा व्यक्ती आपल्याबद्दलही असं कधी ना कधी लोकांसमवेत बोलत असेल. लोकांना वाटते एकदाच तोंडातून शब्द निघतात आणि ते जगभर फिरतात आणि पुन्हा तिथेच फिरत येतात आणि प्रत्येकाला समजते की या व्यक्तीचा स्वभावच असा आहे, तो सगळ्यांचीच फक्त गच्च बोलतो. मग लोक त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याचे सोडून देतात आणि त्याची काळजी घेणंही थांबवतात. तुमच्या पाठीमागे लोक तुमच्याबद्दल वाईट का बोलतात हेही आपण पाहूया. असे लोक बोलतात याची कारणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर याची प्रमुख 3 कारणे आहेत.
हे लक्षात ठेवा. जो तुमच्या पातळीवर पोहोचू शकत नाही, ज्यांना तुम्हाला जे मिळाले आहे ते मिळाले नाही. तिसरे म्हणजे ज्यांना तुमची कॉपी करायची आहे पण ते करू शकत नाहीत. तर या 3 कारणांमुळेच लोकांना असे वाटते की आपण असे करू शकत नाही, परंतु आपण यांच्याबद्दल सगळ्यांमध्ये वाईट गैरसमज तर पसरवू शकतो, वाईट सांगून यांचा अपमान करू शकतो, याला चुकीचं सिद्ध करू शकतो असं त्यांना वाटतं. पण असं वाईट वागणाऱ्या लोकांच्या आयुष्यात चांगले क्षण कधीच परत येऊ शकत नाही. अनेकांना असे वाटते की आपण कुणाच्या पाठीमागे काही बोललो तर कुणाला काही कळणार नाही. ज्यांना आपण इतरांबद्दल काही गोष्टी बोललो आहोत त्या गोष्टी ते गुप्त ठेवतील. पण आजकाल काहीही गुप्त राहिलेले नाही. कुणाला तरी ते सांगणारच. कुणाला सांगू नका, ही खूप गुप्त गोष्ट आहे, मी फक्त तुम्हाला सांगत आहे. असं सांगितल्यावर समोरची व्यक्ती म्हणते, ठीक आहे, मी कोणाला काहीही सांगणार नाही, असे वचन आपण त्यांच्याकडून घेतो. आज तुम्ही या गोष्टींसाठी कुणालाही न सांगण्याचे वचन देऊन जितके थांबवाल तितकी ती व्यक्ती ती गोष्ट इतरांना सांगेल. जी लोक पाठीमागे इतरांबद्दल वाईट बोलतात त्यांच्या मनात गुपित गोष्टी कधीच टिकून राहू शकत नाहीत. ते लोक आयुष्यात कधीच कोणाचा विश्वास संपादन करू शकत नाहीत. इतर लोकांचा कधीच आदर करत नाही. काही लोक तुम्हाला म्हणतात अशा लोकांपासून नेहमी दूर राहा, हे खूप वाईट लोक आहेत, अशा लोकांशी संबंध ठेवायचे नाहीत. पण वाईट विचार करणाऱ्या लोकांचा हाच स्वभाव असतो, कारण ते तुमच्या समोर तुमची स्तुती करतील आणि इतरांचे वाईट करतील, वाईट बोलतील, जेणेकरून तुम्हीही इतरांचे वाईट करू शकाल. पण सावध राहा, जे लोक तुमच्या समोर इतरांचे वाईट करतात तेच लोक त्यांच्याजवळ जाऊन तुमच्याबद्दलही वाईट बोलतील आणि त्या व्यक्तीला देखील तुम्ही त्यांच्याबद्दल काय काय बोललात ते देखील मीठ मिरची लावून सांगतील. तुमच्यासमोर ते खूप मैत्री दाखवतील आणि त्या व्यक्तीची निंदाही करतील, जेणेकरून तुम्ही पण त्यांच्याबद्दल काहीतरी वाईट साईट बोलाल. पण मात्र हे लक्षात ठेवा, ते त्या व्यक्तीला काय म्हणाले ते त्यांना सांगणार नाहीत, पण तुम्ही त्या व्यक्तीला काय म्हणालात ते त्याला निश्चित सर्व काही व्यवस्थित सांगतील. काही त्यांच्या मनातही त्यामध्ये ॲड करतील. तर असे लोक जे इतरांबद्दल वाईट गप्पा मारतात, जे इतरांचे वाईट करतात, त्यांच्या मनात इतरांकडून नेहमी जळाऊ वृत्ती असते. त्यांच्याशी गप्पा गोष्टी करू नका, कारण जर तुम्ही त्यांच्याशी थोडी जरी बोललात तर तुमचेच नुकसान होईल. कारण ही व्यक्ती कधीच कोणाचे भले करू शकत नाही, ते त्यांचे कामच आहे. त्यामुळे कोणाशीही मैत्री करताना सावधगिरीने करा, कोणाशीही बोलताना सावधगिरीने बोला. आजकाल लोकांना गप्पा मारण्याची खूप सवय असते. जिकडे पाहावे तिकडे लोक बोलतच राहतात. अनोळखी व्यक्तीशी लोक खूप वेळ बोलत राहतात. लोकांना फालतू बोलणे फार आवडते. पण तोच वेळ जर तुम्ही तुमच्या आयुष्याच्या विकासासाठी, सत्कामासाठी, तुमच्या भल्यासाठी वापरला तर लोकांच्या आयुष्यात किती वाढ होईल. जगात तेच लोक महान होतात जे महान कार्य करतात. सामान्य कामगार सामान्य राहतात. जो महान कार्य करतो तो महान व्यक्ती बनतो. तुमचा कोणी मित्र किंवा मैत्रीण नसली तरी चालेल, पण नेहमी अशा वाईट वृत्तीच्या लोकांपासून दूर राहा, कारण अशा लोकांना स्वतःचे कोणी नसते. आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी असे लोक कोणाचेही नुकसान करू शकतात. असे लोक कोणाचा विश्वास जिंकू शकत नाहीत, कारण त्यांचा स्वभावच असा असतो. अशा प्रकारे त्यांना आयुष्यात पुढे जायचे आहे. इतरांना पाडून, इतरांचे वाईट करून, इतरांबद्दल वाईट गप्पा मारून, त्यांचा अपमान करून त्यांना आयुष्यात पुढे जाता येईल असं त्यांना वाटतं. त्यांना माहिती असतं त्यांच्यात काहीतरी नक्कीच आहे. हे कसे करायचे ते त्यांना माहीत नसते. त्यामुळे तुमचे स्वतःचे कल्याण करायचे असेल तर अशा लोकांच्या गप्पांमध्ये पडू नका, रममान होऊ नका. तुम्हालाही जीवनात महान व्हायचे असेल तर महान कार्य करा. जर तुम्ही तुमचा विचार मोठा केला तर एक दिवस तुमच्या बाबतीतही काहीतरी मोठेच घडेल. तो व्यक्ती एक बोट तुमच्याकडे दाखवतो, पण तो हे विसरतो की बाकीची 4 बोटे त्याच्याकडे असतात.
जगभरातील असे कित्येक लोक वाईट गोष्टी करत राहतात, पण त्यांना स्वतःचे दोष अजिबात दिसत नाहीत. तेव्हा अशा लोकांच्या गोष्टींची, गप्पांची, विचारांची, बोलण्याची काळजी तुम्ही करू नका. दुसऱ्याचे वाईट पाहणाऱ्या व्यक्तीची काळजी करू नका. जो दुसऱ्याचे अवगुण पाहतो, दुसऱ्याच्या अवगुणांचा विचार करतो, हळूहळू त्याच व्यक्तीच्या चारित्र्यामध्ये त्याच उणिवा आणि तेच तोटे, तो स्वभाव येऊन जातो. कारण माणूस ज्या गोष्टींचा विचार करतो, ज्या गोष्टींबद्दल माणूस बोलतो आणि मग तो तसाच होतो. तेच विचार त्याच्या मनात येतात. जे लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात त्यांचा थोडाही विचार तुम्ही कधीही करू नका, कारण ते स्वतःचेच वाईट करत आहेत. एकदा एक व्यक्ती सायक्रेटिस्टकडे आली. ती म्हणाली की मला तुझ्या खास मित्रांबद्दल एक गोष्ट कळाली आहे आणि मला ते सांगायचे आहे. तेव्हा सायक्रेटिस्ट म्हणाले, थांब, पहिला मी तुला 3 गोष्टी विचारतो, मग सांग. ती व्यक्ती म्हणाली, ठीक आहे. सायक्रेटिस्ट म्हणाला, आता मला सांग, तू मला जी गोष्ट सांगणार आहेस ती चांगली की वाईट? ती व्यक्ती म्हणाली की ही गोष्ट वाईट आहे. तेव्हा सायक्रेटिस्ट म्हणाला, मग मला ऐकायचे नाही. व्यक्ती म्हणाला, चला तर ठीक आहे. मग सायक्रेटिस्ट म्हणाला, आत्ता मला सांग, माझ्या मित्राबद्दल तुला काय सांगायचे आहे? ते नक्की खरे आहे की खोटे, याबद्दल तुला खात्री आहे का? त्यावर ती व्यक्ती म्हणाली की याबाबत मला जास्त काही कन्फर्म माहिती नाही, पण मी थोडं वरवर असं ऐकलं आहे. आजकाल वरवर ऐकले आहे ते खूप झाले आहे. नंतर सायक्रेटिस्ट म्हणाले की तुला जे सांगायचे आहे त्याचा मला फायदा होईल की नाही? तर ती व्यक्ती म्हणाली की नाही, याचा तुम्हाला फायदा होणार नाही. तेव्हा सायक्रेटिस्ट त्याला म्हणाले की मग मला माझ्या आयुष्यातही अशा गोष्टी ऐकायच्या नाहीत आणि माझ्या आयुष्यात अशा गोष्टींना जागाही नाही. जेव्हा आपण कोणाबद्दल ऐकतो तेव्हा या पहिल्या 3 गोष्टीचा विचार केला पाहिजे की ते खरे की खोटे, त्याचा आपल्या आयुष्यात फायदा होईल की नाही. जर आपण आपल्या कानात कचरा टाकत राहिलो तर आपले जीवन देखील कचऱ्यासारखेच होईल. तुमच्या कानात कुठलाही कचरा जाऊ देऊ नका, कारण तुमच्या आत जे काही जाईल ते तुमच्या चारित्र्यातून प्रकट होईल. लोकांना इतरांबद्दल बोलण्यात आणि त्यांच्याबद्दल खोटं सांगण्यात खूप उत्सुकता असते. मग ते तुमच्याजवळ येऊन तुमच्या मित्रपरिवाराबद्दल, तुमच्या कुटुंबाबद्दल, तुमच्या नातेवाईकांबद्दल तुम्हाला असं येऊन बोलतात की तुम्हाला माहिती आहे का की ते तुमच्याबद्दल तुमच्या पाठीमागे काय काय बोलत होते. आणि मग आपण देखील पाठी लागता की सांगा, ती व्यक्ती, ती लोक आमच्याबद्दल काय काय बोलत होते, आमच्याबद्दल त्या अजून काय काय बोलले, त्यांनी काय काय बोलले, असे तुमचे त्यांना प्रश्न असतात. आणि म्हणूनच आपल्या आयुष्यातील, आपल्या नात्यात दुरावा निर्माण होतो, कारण आपण कोणाच्याही बोलण्यावरती लगेच विश्वास ठेवतो. लोक स्वतःचे डोकं कधीच चालवत नाहीत. सामान्य लोकच नाही तर मोठ्या पदावर बसलेले लोकही कोणाच्या बोलण्यात गुंग होतात. अगदी हुशार लोकही आपल्या मनावर ताबा ठेवू शकत नाहीत. त्यामुळे कुटुंब, समाज, राष्ट्र, गाव उभारता येत नाहीत. शब्दांमध्ये इतकी ताकद आहे की ती संपूर्ण राष्ट्राचा नाश करू शकते किंवा मग ती प्रत्येक व्यक्तीला महानतेच्या शिखरावर नेऊ शकते. म्हणूनच हा नियम आपल्या जीवनात बनवा की आपण फालतू गप्पाही ऐकणार नाही आणि कोणासोबत फालतू गप्पा मारणार देखील नाही. कारण आपण जे ऐकतो, जे बोलतो ते आपल्या आयुष्यात फिरत राहते आणि त्याचा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह इफेक्ट आपल्या जीवनावरती होतो. आपण त्याच वर्तुळात फिरत राहू आणि कधीच पुढे जाऊही शकणार नाही. जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचे असेल, तुम्हाला स्वतःला मोठं व्हायचं असेल तर या गोष्टींपासून दूर जा आणि स्वतःला विचारांनी उंच करा. जो रस्त्याने चालतो, जो निस्वार्थ मनाने इतरांना मदत करतो, त्याच्या मनात इतरांबद्दल करुणा असते. जो भगवंताचे नामस्मरण करून इतरांचे चांगले चित्तो, त्याचे निश्चित चांगलंच होते. भगवंत त्याला भरभरून सर्व काही छानच देतो.
अशा व्यक्तींच्या पाठीमागे नेहमी भगवंत उभा राहतो. म्हणूनच भगवंत नेहमी म्हणतो, स्वामी नेहमी म्हणते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर खूप छान अशी माहिती मी तुम्हाला सांगितली. माहिती कशी वाटली हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.